हॅलो. दररोज एक गणितातलं कोडं म्हणजेच डेली मॅथ्स पझल्स इन मराठी या सिरीजमधलं 8वं पझल आज आपण पाहत आहोत. Half of a swarm of bees went to collect honey from a mustard field. 3/4 of the rest went to rose garden. The rest 10 were still undecided. How many bees were there in all? आता हा क्वेश्चन जर आपण पाहिला तर हा क्वेश्चन इक्वेशन आणि फ्रॅक्शन्स या दोन कन्सेप्ट या क्वेश्चनमध्ये वापरलेले आहेत. आपण पटकन बघूयात की हा सॉल्व कसा करायचा. Half of the swarm of bees went to collect honey from the mustard field. 3/4 of the rest went to rose garden. The rest 10 were still undecided. How many bees were there in all? आता आपल्याला टोटल बीजची संख्या विचारली आहे आणि दिलेलं काय आहे की हाफ ऑफ द स्वॉर्म ऑफ बीज वेंट टू कलेक्ट हनी फ्रॉम द मस्टर्ड फील्ड. म्हणजे जितक्या ज्या बीज म्हणजे माशा असतील त्याच्यातल्या अर्ध्या कुठे गेल्या आहेत, अर्ध्या मस्टर्ड फील्डमध्ये गेल्या आहेत. 3/4 ऑफ द रेस्ट म्हणजे जितक्या शिल्लक आहेत त्याच्यापैकी 3/4 कुठे गेल्या आहेत, रोज गार्डनमध्ये गेल्या आहेत. द रेस्ट 10 वेअर स्टील अनडिसाइडेड आणि राहिलेल्या ज्या 10 आहेत त्या अजून तिथेच आहेत, म्हणजे त्या कुठे जायचं ह्याचा विचार करतायत. हाऊ मेनी बीज वेअर देअर इन ऑल, तर टोटल बीजची संख्या किती होती. मग आता सगळ्यात पहिले आपण काय करूयात, टोटल बीजची संख्या आपण x अज्यूम करूयात. लेट देअर आर x बीज. नाव आता वन बाय वन आपण त्याचं एक इक्वेशन आपण एक एक स्टेटमेंट घेऊन तयार करू. हाफ ऑफ द स्वॉर्म ऑफ द बीज वेंट टू कलेक्ट हनी फ्रॉम द मस्टर्ड फील्ड. आता हाफ टोटल बीज आपल्याकडे आहेत x, त्याच्यातल्या अर्ध्या कुठे गेल्या आहेत, मस्टर्ड फील्डमध्ये. अर्ध्या म्हणजे 1/2 इंटू x. याचाच अर्थ मस्टर्ड फील्डमध्ये किती गेल्या आहेत आता, x/2. मग पुढचं स्टेटमेंट काय आहे, 3/4 ऑफ द रेस्ट म्हणजे जितक्या शिल्लक आहेत त्याच्यापैकी 3/4 म्हणजे आपल्याला आधी काढावं लागेल की किती शिल्लक आहेत. आता टोटल होत्या x, त्याच्यापैकी मस्टर्ड फील्डमध्ये गेल्या x/2 म्हणजे रिमेनिंग बीज किती येतील, x - x/2 विच इज इक्वल टू x/2. आता ह्या ज्या शिल्लक आहेत त्याच्यापैकी 3/4 ऑफ द रेस्ट वेंट टू द रोज गार्डन. म्हणजे रोज गार्डनमध्ये किती गेल्या, 3/4 इंटू x/2 विच इज इक्वल टू 3x/8. म्हणजे रोज गार्डनमध्ये किती गेल्या आहेत, 3x/8. द रेस्ट 10 वेअर स्टील अनडिसाइडेड. आता इक्वेशन आपण दोन प्रकारे तयार करू शकतो. जर टोटल बीजमधून मस्टर्ड फील्ड आणि रोज गार्डनमध्ये गेलेल्या बीज मायनस केल्या तर आन्सर आपल्याला मिळेल 10. किंवा आपण हेच इक्वेशन आता मांडूयात, टोटल बीज मायनस बीज वेंट टू द मस्टर्ड फील्ड मायनस बीज वेंट टू द रोज गार्डन इज इक्वल टू 10. किंवा तुम्हाला उलटही करता येईल की बीज वेंट टू द मस्टर्ड फील्ड प्लस बीज वेंट टू द रोज गार्डन आणि प्लस रिमेनिंग 10 इज इक्वल टू टोटल बीज विच इज इक्वल टू x. दोन्ही प्रकारे तुम्ही इक्वेशन मांडू शकता. इथे मी घेतलंय टोटल बीज मायनस बीज वेंट टू द मस्टर्ड फील्ड मायनस बीज वेंट टू द रोज गार्डन विच इज इक्वल टू 10. म्हणजेच x मायनस x/2 मायनस 3x/8 इज इक्वल टू 10. आता हे इक्वेशन आपण सॉल्व करूयात. आता हा जो पहिला x आहे याला डिनॉमिनेटर काहीच नाही आहे, म्हणजे याचा डिनॉमिनेटर 1. आता लेफ्ट हँड साईडला आपले सगळ्या एक्सच्या टर्म्स आहेत, मग आपण लेफ्ट हँड साईड सिम्प्लिफाय करूयात. सो फर्स्ट टर्मचा डिनॉमिनेटर आहे 1, सेकंड टर्मचा 2 आणि थर्ड टर्मचा 8. मग 1, 2 आणि 8चा आपण LCM काढूयात. सो आपल्याला x/1 ला आपण कन्वर्ट कसं करू शकतो, 8x/8. त्याच्यानंतर x/2 ला आपण कसं कन्वर्ट करू शकतो, 4x/8 आणि 3x/8 ॲज इट इज. सो x - x/2 मायनस 3x/8 इज इक्वल टू 10. म्हणजेच 8x/8 मायनस 4x/8
मायनस 3x/8 इज इक्वल टू 10. मग आता 8 हा कॉमन डिनॉमिनेटर आहे, म्हणून न्यूमरेटरला 8x मायनस 4x मायनस 3x होल डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 10. म्हणजेच x/8. सो 8 minus 4 is 4 and 4 minus 3 is 1. So x/8 is equal to 10. म्हणजेच x is equal to 8 into 10 which is equal to 80. याचाच अर्थ किती bees आहेत टोटल? That is 80. So we can say total number of bees is equal to 80. या क्वेश्चनचं तुमचं उत्तर किती आलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठलाही तुम्हाला डाऊट असेल, क्वेरी असेल तरी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला समजून सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच दररोज एक गणिती कोड्यासाठी अमृताज बिंग चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात नवीन कोड्यासह.